काय करावं, इथं तर बसल्या बसल्या पोरं होऊन राहिलं. मग फोन लावतो ऋषी दादा. बोल ना बाबा, काय म्हणतो? हॅलो, ऐक ना, माझ्याकडे आहे ना 2 बातम्या आहे. तुला कोणती सांगू, दुःखाची का आनंदाची? तू काय कर, मला आता आनंदाची बातमी सांग आधी. अरे आज सीईटीचा रिझल्ट आहे 12 वाजता. मदर पेड्याचं बॉक्स घेऊन बसली. बर, आणि मग आता दुःखाची बातमी काय आहे? आणि दुःखाची बातमी अशी आहे का फादर बेल्ट घेऊन बसली. अरे हे असं आहे काय? आता काय कर, तू सगळ्यांना फोन कर, आपण अड्डा येऊ आणि मग काय ते बघू. हा बोल ना, काय म्हणतो? हॅलो, अरे चैत्या कुठे आहे तू? अरे काय नाही, शेतात बसलो होतो. अरे आपला एक विषय झालेला आहे सगळ्यांचा, पटकन आपल्या अड्ड्यावर ये आणि तुझ्या सोबतच्या पोरांना पण घेऊन या. काय रे, काय मॅटर झालाय? अरे काय विषय झालाय ते मी तुला सगळं नंतर सांगतो, तू पटकन सगळ्या पोरांना घेऊन आपल्या अड्ड्यावर या. बरं बरं, आलो मी लगेच, आलो. चल जय आईला, काय विषय झाला काय माहिती. अरे शिवम सर, अरे काय रे, काय विषय झाला नेमका? काय तेच माहिती नाही. अरे तेच तर. सरे कृष्ण, सरे कृष्ण, चल. आला आपलं. काय विषय झाला? काय माहिती, गेल्यावरती समजेल आता काय विषय नेमका. याला कधी रिझल्ट लागतो, ही पोरं कधी येण्याची किती वेळ झालं वाट बघत बसले यांची. मार्क पडायचं की नाही राव, मला ते लय मोठं टेन्शन आलंय भाऊ. काय सांगू इथं. शक्यता आहे काय करू? अरे आली पोरं, तो पोरं आली, पोरं आली. या पटकन लवकर, उशीर झाला, किती वेळ झाला. बसा खाली लवकर. काय बस सांगतो बस. तर मला एक सांगा, काय विषय झाला? अरे पोरं, आपण जे दिवा लावलाय ना त्याचा आज प्रकाश पडणार आहे 12 वाजता. अरे ऋषा, डोक्याला ताप नको देऊ, काय आहे ते पटकन सांग. अरे आज सीईटीचा रिझल्ट आहे, माहिती आहे का तुम्हाला? काय आज रिझल्ट आहे? A few moments later. पळ पळ, मार 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 मार, धर धर. जेवली का? तुला माहिती आहे का, आज सीईटीचा रिझल्ट आहे, काय द्यावे लागणार ते आज निघणार आहे. ए रिझल्ट लागला आपला. ए संख्या, रिझल्ट लागला आपला. रिझल्ट लागला बघा. ए ऋषी बघ. हे माझं कोणतरी बघा, माझं थोडं काम चालू आहे, तुम्ही बघा तुमचं. बघ ना, बघ ना. हे माझं बघा, हे माझं बघा ना कोणतरी. ए मला 90 मार्क पडले. तर मला 80% पडले, मला वाटलेले मी नापास होईल, 5 झालो बस. ए अरे मला धगत गोळा मारून 75 पडले. किसन्या 41.55 पास झालं एवढीच अपेक्षा होती आपल्याला. आता मस्त ऍडमिशन घेणार कुठतरी आता कॉलेजला. ए बसा बसा बसा. आपण आहे ना विषयावरती ना चर्चा करू थोडीशी. हे बघा, मला मार्क पडले जास्त आणि आता घरचे मला इंजिनिअरिंगलाच ऍडमिशन घ्यायला लावतील. अरे इंजिनिअरिंग पेक्षा फ्री फायर मध्ये रँक आणणं सोपं आहे. मला एवढं कमी मार्क पडले तर मला तर फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं होतं. एवढ्या कमी मार्क माझा ऍडमिशनला नंबर कसा लागायचा? आणि एवढं करून माझं फार्मसीला जर ऍडमिशन नाही झालं तर घरचे मला बेल्ट आणि धुत्यान राव. आपण काय करू, चैतन्याला विचारू, तू मग सांगाल आपल्याला काय करायचं. विशाल म्हणतो ते खरं आहे बरं का. त्या अरे तूच सांग आता आम्हाला ऍडमिशन कुठं घ्यावं, काय करावं, काय समजा ना. एवढे कमी मार्क पडले तर ऍडमिशन कुठं घ्यायचं, सांग जरा काहीतरी मार्गदर्शन कर. बघा, माझं तर फिक्स झालंय, मी बायोटेकलाच घेणार आहे. काय असतं रे बायोटेक मध्ये? इंजिनिअरिंगला यायचंय आणि त्याला फार्मसीला जायचंय, तर तू बायोटेक करून पुढं इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये पण जॉब करू शकतो आणि तो फार्मास्युटिकल कंपनीमध्ये सुद्धा पण जाऊ शकतो. हा यार, मी बायोटेक बद्दल ऐकलं होतं बरं का थोडं. फक्त मला एवढं माहिती होतं की याच्या थ्रू आहे ना कृषीबद्दल आपण जी एजन्सी वगैरे टाकतो खताची वगैरे, त्याचं लायसन भेटतं, खतं बियाणं औषध त्याचं दुकान टाकण्याचं लायसन भेटतं, इथपर्यंत मला माहिती होतं. पण हे फार्मास्युटिकलचं मला माहित नव्हतं. भारी फील्ड आहे यार ही बायोटेक. हे बरोबर आहे का? मला पण आता असं वाटतंय की बायोटेकलाच ऍडमिशन घ्यावं. कृष्णा, संकेत, विशाल, आमच्या तिघाचं ठरलंय बायोटेकला ऍडमिशन घ्यायचं. कारण बायोटेक थ्रू आपण ऍग्रिकल्चरकडे जाऊ शकतो, फार्मास्युटिकलवर जाऊ शकतो आणि इंजिनिअरिंगकडे पण जाऊ शकतो. त्यामुळे तुमचं काय ठरलंय? आमचं बी आता बायोटेक फिक्स. आता आपल्या सगळ्यांचं बीटेक बायोटेक फिक्स.